राज्यातल्या सगळ्याच नगर परिषदांचे निकाल आता 21 डिसेंबर रोजी लागणार आहेत। तत्पूर्वी आज म्हणजे आपण जर तारीख बघितली आणि 21 डिसेंबरची तारीख बघितली तर याच्यामध्ये खूप मोठा डिफरन्स आहे, गॅप आहे। आजही अनेक ज्या आपण जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या नगर परिषद जर बघितल्या तर तिथे आज मतदान होतंय। आता तुम्हाला नेमका असा प्रश्न पडणार आणि प्रश्न पडलाही असेल की आपण आज जे डागलेले वोट आहेत ते त्या ईव्हीएम मशीनमध्ये सुरक्षित तर राहतील ना, किंवा ते ईव्हीएम मशीनच टॅम्पर होईल का, किंवा आपल्या मताचं काय होईल, कारण 21 डिसेंबर हा अवधी खूप मोठा आहे। या सगळ्या विषयावर ईव्हीएमवर नेमकं त्यांची भूमिका काय, ईव्हीएम मधले वोट सेफ राहतात का, यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत संगणक शास्त्रज्ञ माधव देशपांडे सर आहेत, ज्यांचा या संपूर्ण विषयात आपण जर पाहिलं तर संगणक अभियंता म्हणून त्यांची तर ख्याती आहेच, पण अनेक ॲप्लिकेशन्समध्ये गेल्या 40 वर्षांचा त्यांचा अनुभव आहे। सर, स्वाममध्ये खूप खूप स्वागत आहे। आजचा निर्णय जर तुम्ही बघितलात तर त्याच्यावर अगदी छोटीशी प्रतिक्रिया द्यायला मला सुचत नाही। याचं कारण असं की आपण ईव्हीएम मुळात घेतलं याचं कारण पटकन निकाल लागावेत, आणि आज तारीख आहे 2 आणि 21 तारखेला निकाल, म्हणजे मध्यात 20 दिवसांचं अंतर आहे, कारण आजचा दिवसही मोजला पाहिजे। त्याच्यात 20 दिवसांमध्ये ईव्हीएममध्ये मतं सुरक्षित राहतात का, म्हणजे मतं राहतात हे नक्की, सुरक्षित राहतात की नाही मला माहिती नाही, कारण दरवेळी मतांची संख्या टक्केवारी, आता हल्ली संख्या नाही आता टक्केवारीत बोलतात, तर टक्केवारी वाढते दरवेळी, त्यामुळे बहुतेक ईव्हीएम वीत असावं असं मला वाटतंय। मतांना जन्म देतात नवे नवे, परंतु ह्या सगळ्यामध्ये ईव्हीएम या नावाच्या प्रकाराचा आणि इलेक्ट्रॉनिक सर्किटरी, कॉम्प्युटर किंवा साधं ऑटोमेशन या सगळ्यांचा आपण खेळखंडोबा करतोय आणि जगामध्ये फक्त आपलं हसं करून घेतोय असं मला वाटतं। सर, आता दुसऱ्या बाजूला जे जनमनात प्रश्न असे आहेत की 2 तारखेचे मतदान काही लोकांनी आज बऱ्याचशा नगर परिषदांमध्ये केलेले, 21 डिसेंबरपर्यंत ही मतं त्या ईव्हीएम मध्ये कशी इंटॅक्ट राहतील का नाही, हा जसं तुम्ही म्हणालात तो औत्सुक्याचा आणि इंटरेस्टिंग प्रश्न आहे। पण हे मशीन नेमकं आता 21 तारखेपर्यंत कसं सुरळीत राहू शकतं, याचा बॅटरी बॅकअप काही असतो का, आणि याचं मॉड्यूल जे आहे ते नेमकं कसं वर्किंग करतं? बॅटरी बॅकअप असतोच अर्थातच, आणि असं आहे की ही EEPROM नावाच्या मेमरीमध्ये ही मतं स्टोअर केलेली असतात, त्यामुळे ती संपूर्ण सुरक्षित असतात। म्हणजे तुम्ही अजून 20 वर्षांनी जरी ते ईव्हीएम काढलं तरी ते मत तसंच राहायला हवं। प्रॉब्लेम आपल्या ईव्हीएमचा असा आहे, आणि ज्याला इलेक्शन कमिशन वारंवार विचारूनही उत्तर देत नाही, इनफॅक्ट मी त्याला अंडर डिझाईन असं म्हणतो, म्हणजे कमी दर्जाचं डिझाईन केलं गेलेलं आहे। आपल्या ईव्हीएममधल्या इलेक्ट्रॉनिक मतांना इलेक्ट्रॉनिक लॉक नाही आहे। इलेक्ट्रॉनिक लॉक म्हणजे काय, जर एक जरी बाईट एक जरी बाईट डेटामधला बदलला तर ते आपल्याला कळायला हवं, आणि हे लॉक साधारणपणे जगात ओपन सोर्स कोड जे वापरतात त्यांना तर माहितीच आहे, परंतु 30 ते 35-40 वर्ष हे लॉक चेक सम या स्वरूपामध्ये वापरलं जातं। त्याचे अनेक प्रकार आहेत, MD4 होती, MD5 आहे, MD6 आहे, ह्या चेकसम्स आहेत। त्यांचे चेकसम म्हणजे काय बेसिकली, तर तुम्ही कुठलेही आकडे जर दिलेत तर ते एका मॅथमॅटिकल फॉर्म्युल्यात, गणिती फॉर्म्युल्यामध्ये घालून त्यातनं एक आकडा तयार होतो, जो आकडा तुम्ही त्याचे दिलेल्या आकड्यांमधला काहीही बदल केलात, क्रम बदललात, त्याची संख्या बदललीत, तरीही तो आकडा बदलतो। ही जी चेकसम आहे ही तयार करायला हवी ज्या दिवशी मतदान होतं त्या दिवशी मतदान संपतांच्या क्षणी, आणि तीच मतदानाचं मोजणी सुरू करताना पुन्हा करून दाखवली पाहिजे की ही तीच आहे। इनफॅक्ट फॉर्म 17C वरची ती टेप, या सगळ्या बॅलट पेपरच्या आपल्या प्रोसिजर्स होत्या, ज्यावेळी मॅन्युअल सिस्टीम होती। इलेक्ट्रॉनिक सिस्टीममध्ये तुम्ही ही चेकसम काढून त्याचं तुमच्याकडे VVPATवरती प्रिंटर आहे, प्रिंटरवरती प्रिंट करा, प्रत्येक उमेदवाराला ती द्या, त्याला सांगा की काउंटिंगच्या वेळी ही घेऊन यायची आणि आम्ही स्क्रीनवर दाखवू ही आणि ती टॅलीड आहे की नाही बघायचं, आणि मग पुढे काउंटिंग सुरू करायचं। शंकेला जागाच राहत नाही। जसं तुम्ही म्हणताय सर की अतिशय इंटरेस्टिंग आहे, कारण आपण जर बघितलं तर डिजिटल इंडिया, डिजिटलायझेशनबद्दल जेव्हा बोलतो तेव्हा अगदी बेसिक म्हणजे आपलं मतं जेव्हा लॉक होत आहेत त्यालाच जर इलेक्ट्रॉनिक लॉक नसेल तर हे कुठेतरी आपण थोडेसे मागे चाललो का असा देखील प्रश्न उद्भवतो। तत्पूर्वी त्या जिप्समवर पोहोचण्यापूर्वी मला असं विचारायचं आहे की सर नेमकं या ईव्हीएमचं मॉड्यूल वर्किंग कसं आहे, आपल्याकडे काही त्याचं प्रेझेंटेशन दाखवण्यासाठी आहे का?
आहे ना. मी 2023मध्ये वारंवार प्रश्न जेव्हा विचारले इलेक्शन कमिशनला, मी आत्तापर्यंत बऱ्याच RTI केल्यात, 30, 35, 40 अशा काहीतरी असतील. अर्थातच काही फारसं म्हणावं असं गुणकारक उत्तर आलेलं नाही आहे. परंतु ते 2-3दा विचारल्यानंतर पहिल्यांदाच इलेक्शन कमिशननी त्यांच्या मॅन्युअलमध्ये एक टेक्निकल डायग्रॅम प्रसिद्ध केली. कारण मी असं म्हटलं की जेव्हा 2013मध्ये EVM कसं आहे, 2013च्या आधीचं EVM वेगळं होतं आणि 13 नंतरचं वेगळं आहे. 13मध्ये जेव्हा सुप्रीम कोर्टाने ऑर्डर दिली की VVPAT तिथे जोडा, म्हणजे मतदाराला कळेल की आपण कोणाला मत दिलं, त्यावेळी ह्या VVPATला त्यांनी कंट्रोल युनिटशी जोडलं, ज्याची माझ्या मते गरज नव्हती. ते नुसतंच अंडर डिझाईन नाही, इट इज अ रॉंग डिझाईन. कारण तुमच्याकडे एक बॅलट युनिट आहे, म्हणजे थोडक्यात कीबोर्ड आहे. तो कीबोर्ड तुम्ही कंट्रोल युनिटला जोडला आहे, ज्याच्यामध्ये ते इलेक्ट्रॉनिक व्हॅल्यू 2, 3, 4 जे काय बटन तुम्ही दाबता त्याची व्हॅल्यू, मत म्हणजे काय, ती व्हॅल्यू असते, दुसरं काही नाही. ती व्हॅल्यू तिथे सेव्ह केली जाते. आता तुम्ही त्याच कीबोर्डला जर VVPAT जोडलं असतं आणि ती 2, 3, 4च्या रिलेटेड जो काय सिम्बल आहे तो VVPATने इकडे छापला असता, तर तुम्हाला VVPAT आणि कंट्रोल युनिट यांच्याशी एकमेकांशी बोलण्याची गरज पडली नसती. आता असं होतं आहे की VVPATला कडे सगळ्या उमेदवारांचा चित्र आणि जे काय आहे तो सिम्बलचा डेटा आहे, जो कंट्रोल युनिट आणि VUकडे नव्हता. 2013च्या आधीच्या EVMकडे हा डेटा नव्हता. त्यामुळे तुम्ही ते EVM खरोखरी आम्ही ज्याला लोकल ॲग्नॉस्टिक म्हणतो, म्हणजे त्याला कुठे ठेवले आणि फरकच पडत नव्हता. कारण ते एवढंच सांगायचं की 2 नंबरचं बटन 50 वेळा दाबलं गेलं, 3 नंबरचं बटन 52 वेळा दाबलं गेलं, एवढंच सांगायचं. त्या 2वर कोण होतं, 3वर कोण होतं, तुम्ही ठरवा. सर, या सर्किटचं आपल्याकडे काही डेमॉन्स्ट्रेशन आहे? या इथे हे सर्किट, ही डायग्रॅम सिग्नल फ्लो डायग्रॅम म्हणून इलेक्शन कमिशननी प्रसिद्ध केली. याच्यात त्यांनी काय म्हटलं आहे की पहिल्यांदा बॅलट जेव्हा बटन दाबलं जातं तेव्हा बॅलट युनिट कंट्रोल युनिटला सांगतं की मला समजा 3 नंबरचं बटन दाबलं आहे, तर मला 3 नंबरचं बटन दाबलेलं कळलं आहे. मग कंट्रोल युनिट म्हणतं की ठीक आहे, मला कळलं की तुला 3 नंबरचं बटन दाबलेलं कळलं आहे. मग ते VVPATला सांगतं की अरे 3 नंबरचं बटन दाबलं गेलं आहे, त्याच्यावरती जो काय चिन्ह आहे आणि ते जे काय नाव आहे ते छाप. मग VVPAT ते छापतं आणि मग VVPAT कंट्रोल युनिटला सांगतं की मी ते छापलं आहे आणि स्लिप खाली पडली आहे. हा तो बेसिकली डायग्रॅमचा फ्लो आहे. आता ह्या फ्लोचा दुसरा अर्थ असा होतो, मी एक ॲनिमेशन केलं आहे ते दाखवतो तुम्हाला. हे बघा, आता इथे मतदार आला, त्यांनी बॅलट युनिटवरती ॲपल दाबलं, ॲपल गेलं कंट्रोल युनिटकडे, कंट्रोल युनिट म्हणालं मला ॲपल कळलं, त्यांनी मेमरी लोकेशन 1मध्ये ॲपल सेव्ह केलं, VVPATला सांगितलं ॲपल छाप, त्यांनी ॲपल छापलं, पण सांगताना सांगितलं की मी ॲपल छापलं आहे, तू बनाना सेव्ह कर. हे तो सांगत नाही आहे किंवा सांगतोय याचा कुठलाही पुरावा आपल्याकडे नाही. याच्याऐवजी जी मी म्हटलं तशी सोपी ही काय होती की बॅलट युनिटवरती आला, बटन दाबलं, ॲपलचं बटन दाबलं, ॲपलचं सिग्नल दोन्हीकडे गेला, कंट्रोल युनिटकडे गेला आणि VVPATकडे गेला, VVPATने ॲपल छापलं, स्लिप बघितली मतदारांनी आणि झालं. आता ह्याच्यात प्रॉब्लेम काय होतो की प्रॉब्लेम या SLUमध्ये आहे, सिम्बल लोडिंग युनिट. तुम्हाला हवं असेल तर हे पण बघा. सिम्बल लोडिंग युनिटमध्ये आपल्याला असं सांगितलं जातं की फक्त प्रत्येक उमेदवाराचं चित्र आणि सिम्बल त्याच्या पार्टीचा ह्या चित्र स्वरूपामध्ये अपलोड केलं, म्हणजे डाउनलोड केलं जातं इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरनं SLUमध्ये, सिम्बल लोडिंग युनिटमध्ये. मग ते युनिट जोडलं जातं VVPATला आणि हा एवढाच डेटा अपलोड होतो. परंतु जर याला एक्स्ट्रा डेटा असेल, डेट, टाईम, नंबर आणि N अशा जर 4 फाईली एक्स्ट्रा असतील SLUमध्ये, असतीलच आहेत की नाही हे माहिती नाही, कारण कधीच कोणालाच SLU तपासायला दिलं गेलं नाही आहे. परंतु नाही असं म्हणण्याचं असण्याचं कारण नाही, कारण कोणीच बघितलं नाही आहे. जर ह्या फाईल असतील आणि प्रोग्रॅम बदलावा लागत नाही, VVPATचा प्रोग्रॅम असाच लिहिला गेला आहे की ह्या दिवशी ह्या वेळेनंतर दर 3 मतांनंतर या नंबरला 1 मत टाक. आता ह्या जर फाईल आल्या तर तो तसं वागणार नाही, तर जशी मतं आली तशी देणार. असं जर असेल तर मतांचं मॅनिप्युलेशन होऊ शकतं. आणि जेव्हा इलेक्शन कमिशननी त्यांच्या M1 मॉडेलचं पेटंट घेतलं तेव्हा मी ते मगाशी तुम्हाला दाखवलं तशा 2 मेमरीच्या आम्ही कॉपीज ठेवतो म्हणून
त्या पेटंटमध्ये लिहिलेलं आहे. म्हणून त्यांना जेव्हा विचारलं की तुम्ही ह्या कॉपीज दुसरी कॉपी केव्हा बनते आणि पहिली कॉपी केव्हा बनते आणि ह्या दोन्ही आयडेंटिकल आहेत, हे तुम्ही कशाच्या आधाराने सिद्ध करता, याचं उत्तर मला आजतागायत आलेलं नाही आहे. परंतु ह्या 2 कॉपीज जर वेगळ्या असतील, आहेत की नाही माहिती नाही. कारण कसं आहे, ते एका बाजूला सांगतात की आम्ही सगळ्यांना हे केलं होतं, आव्हान दिलं होतं की येऊन बघा. एक तर सगळ्यांना केलं नव्हतं, फक्त पॉलिटिकल पार्टीजना केलं होतं. मी पुन्हा पुन्हा म्हटलं आहे की मला बोलवा, मी तुमच्या समोर करतो, 100 कॅमेरे लावा, आणि मीच नाही, माझ्याहून जास्त ज्ञानी असणारे लोक आहेत त्यांना बोलवा, त्यांना द्या, हात लावू द्या आणि आम्हाला बघू द्या. हात लावायचा नाही, तुम्ही नुसतं येऊन बघा. असं तुम्ही मला सांगा, तुम्ही गाडी घ्यायला गेलात आणि तुम्हाला जर तुम्ही माझ्याकडे आलात, मी गाडीचं शोरूमचं मध्ये काम करतो, आणि मी तुम्हाला सांगितलं की गाडीला हात नाही लावायचा, फक्त बघायची, छान वाटली तर घ्यायची, आणि मी समजा गाडीमध्ये असं केलं असलं की उजवीकडे वळल्यावरती डावीकडे जाईल आणि तुमचा ॲक्सिडेंट झाला, मी म्हटलं की मला काय माहिती, मी त्यांना म्हटलं होतं बघा म्हणून. हे किती हास्यास्पद आहे आर्ग्युमेंट. तितकंच हे आर्ग्युमेंट हास्यास्पद आहे की आम्ही तुम्हाला हात लावू देणार नाही, आम्ही तुम्हाला उघडून दाखवणार नाही, आम्ही तुम्हालाही उघडू देणार नाही ते, आणि तुम्ही म्हणा की हे बरोबर आहे. सर, तुम्ही जो दुसरा मुद्दा जेव्हा मांडलात की एक फंक्शनरी एक त्याच्यात जर आपण इम्प्लिमेंट केली तर कुठेतरी या सगळ्या संशयाच्या भोवऱ्यातनं जे EVM चाललेलं आहे ते कुठेतरी बाहेर येऊ शकतं. कुठेतरी काय पूर्ण तुम्हाला मी एकदा जर दाखवलं की हे बघा, ह्याच्यामध्ये मी तुम्हाला त्याचं हवं तर चेकसमचं छोटंसं ॲनिमेशन केलं आहे तेही दाखवतो, म्हणजे पटकन कळेल. मी तर तुम्हाला सांगितलं की हा डेटा जो काय आहे 2 4 5 6 2 3 असे जे काय नंबर टाकलेत लोकांनी बटणं दाबून, त्याच्या शेवटी आत्ता 9 वाजता पोल बूथ बंद होताना त्याची हा जो मॅथमॅटिकल फॉर्म्युला आहे त्यांनी त्याची काढलेली चेकसम ही एवढी एवढी आलेली आहे. चेकसमचं आपण सर काही व्हिज्युअली डेमॉन्स्ट्रेशन दाखवू शकतो. दाखवतो. हे चेकसम ही इथे आहे, ही चेकसम आहे. याची मी इथे फक्त कॉपी करून ठेवली आहे एवढ्यासाठी की ही बदलणार आहे तेव्हा 2 नंबर वेगळे कळावेत. आता ह्याच्यामध्ये काय केलं आहे की हा जो कॉलम आहे हा म्हणजे मतदार, कितवा मतदार, पहिला, दुसरा, तिसरा असे हे मतदार आहेत, आणि हे त्यांनी कोणाला मत दिलं हे उमेदवाराचे क्रमांक आहेत 1 2 3 4. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे 7व्या मतदारांनी 7व्या उमेदवाराला मत दिलं आहे, 8व्यानी 8व्याला मत दिलं आहे फॉर एक्झाम्पल. आता मी तुम्हाला डेमोमध्ये असं दाखवणार आहे, आणि हे जे आहे ही रनिंग चेकसम आहे, म्हणजे हे एका फॉर्म्युल्याने येते, तो फॉर्म्युला सोडून द्या तुम्ही. ह्या इथे सुद्धा प्रोग्रेसिव्ह चेकसम आहे, म्हणजे या 2 चेकसमनी मिळून ही बनते, या 3नी मिळून ही बनते, वगैरे वगैरे. आता मी तुम्हाला असं दाखवणार आहे की जर मी 7व्या मतदारांनी 7व्याला मत दिलं असं म्हणायच्याऐवजी 7व्यानी 8व्याला आणि 8व्यानी 7व्याला एवढाच बदल केला, म्हणजे 8व्या उमेदवाराला तेवढीच मतं मिळाली आहेत, 7व्यालाही तेवढीच मतं मिळाली आहेत, फक्त मतांचा क्रम बदलला, तर तुम्हाला इथे ह्या आकड्यावरती बदल झालेला दिसेल प्रत्येक वेळी. बघा आता. आता मी 7चं 8 करणार आहे. या 7व्यानी 8 नंबरला मतदान केलं असं म्हणू. चेकसम जी कन्सेप्ट आहे ती इझिली आणि रेग्युलरली वापरली जाऊ शकते. संपूर्ण जगात ती सतत वापरली जाते. तुम्ही कुठलीही फाईल घेतलीत ओपन सोर्सची, तुम्हाला त्याच्याबरोबर चेकसम येते, आणि त्याची अपेक्षा अशी असते की तुम्ही ती फाईल डाउनलोड झाल्यावरती तो MD5चा प्रोग्राम रन करायचा आणि ती चेकसम टॅली करायची. हे बघा, आता 7चं 8 केलं, इथे बदलली. आता 8चं 7 करतो, म्हणजे दोघांनाही मतं तेवढीच पडलेली असणार आहेत 7व्याला आणि 8व्याला, पण चेकसम बदलेल. बघा, हे बघा, मूळ ही होती आपली, ती आता ही झाली. इंटरेस्टिंग इतकं. आणि हे हा मी नाही लावलेला शोध, हा गेले 35 वर्ष आहे उपयोगात.
हा फक्त आपण उपयोगात आणायचा आहे, नवं काही करायचं नाही आहे. चेकसमचा प्रोग्रॅम मी तर लिहीनच, पण माझ्यापेक्षा आणखीनही कितीतरी या भारतात मला वाटतं कमीत कमी 1,00,000 प्रोग्रॅमर असतील जे लिहू शकतील प्रोग्राम. थोडक्यात म्हणजे EVM मध्ये ज्या या EVM बद्दलच्या चर्चा आहेत, मॅन्युप्युलेशन होत असेल, टॅम्पर होत असेल, तर याला हे सोल्युशनच आहे ना, निश्चित आहे. आणि आता कसं झालं आहे खरं सांगायचं तर, मी तुम्हाला आणखीन एक डायग्रॅम दाखवतो, हवं तर बघा. या इथे राहुल गांधींनी एक वोट चोरी म्हणून चालू केलं. इतकं त्याला लिमिटेड नाही आहे. वोट चोरी पण होते, वोट हायजॅक पण होतं. मग तुम्हाला म्हटलं ॲपलसारखं ते बनानाला जाऊ शकतं आणि वोट मास्किंग येऊ शकतं. म्हणजे ते मी तुम्हाला मगाशी म्हटलं 1 आणि 2 मध्ये 2 वेगळ्याच जर कॉपी असतील तर मी तुम्हाला रिझल्ट डिक्लेअर करताना 1 कॉपी दाखवली आणि तुम्ही जेव्हा व्हेरिफिकेशनसाठी अर्ज केलात तेव्हा दुसरी कॉपीनी, म्हणजे रिझल्ट डिक्लेअर करताना मी ॲपलनी बनानानी सगळा रिझल्ट डिक्लेअर केला जे मॅन्युप्युलेटेड होतं. आणि तुम्ही व्हेरिफिकेशनसाठी अर्ज केल्यावर मी तुम्हाला सगळे ॲपलचा जो मेमरी लोकेशन आहे त्याचे काउंट दाखवले, तर ते जुळणारच आहेत. त्यामुळे तुम्हाला कधीच हे कळणार नाही की कुठे फरक पडला आहे. आणि म्हणून व्हीव्हीपॅटचं 100% काउंटिंग होणं, जोपर्यंत तुम्ही चेकसम इम्प्लिमेंट करत नाही तोपर्यंत व्हीव्हीपॅटचं काउंटिंग करणं आवश्यक आहे. एक दुसरी गोष्ट अशी की आपल्याकडे इलेक्ट्रॉनिक पेअरिंग पण नाही आहे. म्हणजे चेकसम नाही आहे पण बाबा पेअरिंग केलेलं आहे. आता पेअरिंगचं मी तुम्हाला साधं उदाहरण देतो. तुमच्या घरात ब्लूटूथचा स्पीकर असतो, तुम्ही फोन तुमचा पेअर करता, गाणं ऐकता. तुम्ही गाणं ऐकत असताना मी बाहेरनं आलो आणि मी म्हटलं की माझं पेअर करतो, माझा होतो का पेअर? नाही होत. जोपर्यंत तुमचा पेअर्ड आहे तोपर्यंत माझा पेअर होत नाही. हे पेअरिंग आपण रोज वापरतो. मग जर तुम्ही व्हीव्हीपॅट आणि कंट्रोल युनिट हे पेअर केलेलं असेल आणि काउंटिंगच्या दिवशी दाखवलं की बघा हे पेअर होतं आहे, दुसरं कुठलं पेअर होत नाही आहे, तर हे बदललं गेलं नाही, हे तुम्हाला प्रूव्ह करता येतं नाही. हेही मी अनेक म्हणजे मला वाटतं 1.5 वर्ष सांगतोय की पेअरिंग करा. GPS टाका, GPSची चिप 20 रुपयाला मिळते. नुसती त्या खोक्यात टाकून द्या, कुठं सर्किट लावू नका, त्याला बॅटरी लावा आणि टाकून द्या. म्हणजे तो कुठं जाते हे तुम्हाला कळेल. ट्रॅकिंग आज ट्रकमध्ये असतो हो GPS ट्रॅकिंगसाठी. मग तुम्हाला इतक्या महत्त्वाच्या ठिकाणी का नाही टाकता येत? ह्या सगळ्या गोष्टी करणं फार सोपं आहे पण त्या होत नाहीत. आणि कसं आहे, तुम्ही चेकसम केलीत तर बाकीच्या करण्याचीही गरज नाही आहे. चेकसम करा, ही चेकसम होती, दुसऱ्यांदा ती चेकसम होणारच नाही आहे. एक चान्स आहे. कितीमध्ये एक चान्स आहे माहिती आहे चेकसम डुप्लिकेट होण्याचा? 97.3 ट्रिलियन. बिलियन पण नाही, ट्रिलियन कॉम्बिनेशन्स नंतर शक्यता, थिओरिटिकल शक्यता आहे की एक चेकसम डुप्लिकेट होऊ शकेल. 97.3 ट्रिलियन. सर खूप खूप धन्यवाद. तुमचे एवढं डिटेल्ड तुम्ही प्रेझेंटेशन आणि ॲनिमेशनच्या स्वरूपात दाखवलेलं आहे. एका बाजूला 21व्या शतकात भारत आपण डिजिटलायझेशनचं युग म्हणतोय, पण दुसऱ्या बाजूला मूलभूत हक्क असलेल्या मतदानाच्या बाबतच्या असलेल्या या सगळ्या चर्चा आणि त्यासोबतच आलेलं EVM याबाबतच्या चर्चा, विश्लेषणं आणि त्याच्यासोबत आलेल्या अडचणी, याच्यावर आता येणाऱ्या काळात तरी आपण मात करू शकतो का पुन्हा एकदा तंत्रज्ञानाच्या ज्या मोठ्या आपण गप्पा मारतोय त्या फक्त कागदावरच राहत आहेत, हे पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरेल. कॅमेरामन आदर्श कटकेसह अक्षय बडवे, साम TV न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.